वा पंचाचा सन्मान घ्या. सन्मान चिन्ह सगळे घेऊन या तिथे समोर आपण. दीपक सर, आप्पा या आप्पा. आत्माराम कोहली आप्पांचा शुभ सन्मान. आप्पांचा शुभ सन्मान इथे होते. तर आप्पांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. धन्यवाद आप्पा, खूप चांगले अंपायरिंग. दीपक बोराडे या आपण आणि निशांत आपण या. पंचांचा शुभ सन्मान निशांत सर आलेत. खूप चांगले अंपायरिंग. एनआर पॅनल या बोराडे सर. धन्यवाद, थँक्यू. बोराडे सरांना देखील विनंती मी करेन की आपण देखील या. त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. चला, विशेष सन्मान बक्षीस त्यांना मिळालंय जरूर स्मार्टफोन. जर लकी ड्रॉच्या मदतीनं तो थोड्या वेळात आपण त्यांना नक्कीच देऊ. त्यानंतर पुढचा सन्मान आपण इथे करूया. आमचे सन्माननीय आदरणीय खूप चांगलं समालोचन आज ज्याने केलं दशरथजी पाटील सर. एक अनोखी शैली, कारण असं समालोचन करण्यासाठी दम लागतो, नाहीतर पाटणं फुटायला वेळ लागत नाही असं ते नेहमी म्हणतात. फक्त समालोचन क्षेत्रामधील एकटा असा वाघ जो एकच या शैलीनं समालोचन करू शकतो, बाकी कोणीच नाही. असे दशरथजी पाटील सरांचा शुभ सन्मान इथे होते. थँक्यू. त्यांचेही आपण आभार व्यक्त करूया. सोबत आम्ही आमचा संयम घरत यांचा शुभ सन्मान इथे करणार. संयम या. झालंय, ओके, थँक्यू. सन्मान करूया आपण. लगातार 5 दिवस त्याची चांगली मेहनत राहिली. संयम या. सन्मान करायचा झाला असला तरी. कामावर गेला का संयम? ये रे. संयमचा शुभ सन्मान इथे केला जातो. प्रचंड मेहनत त्यांनी 5 रात्रीमध्ये घेतली. संयम इथे आपण शुभ सन्मान इथे संयमचा करतो. त्याच्यानंतर निशू या आपण. निशिकांत घरत या. निशू निशू या रे. निशूला आजकाल लय मान लागतात. गणनाथ भाऊ आपण या. निशू या मित्रा. असं आहे का? त्याचं नाव आहे का निशूचा? मला वाटलं दुसरं कोणतरी आहेत. या निशू. नेहमी हसरा चेहरा निशूचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. उर्फ गणनाथ भाऊ. नवीन शर्मा माणूसच VIP आहे ना. त्यानंतर डीजे मॅडी. डीजे मॅडी या. डीजे मॅडीचा शुभ सन्मान. डीजे मॅडी खूप चांगलं डीजे वादन आणि ऑपरेटर सिस्टमचा बादशाह डीजे मॅडी. थँक्यू मॅडी. 24 लाईव्ह इव्हेंट्स या आपण. एक जण या. थांबा, तो सन्मान अगदी रॉयल थाटामाटामध्ये होणार. 24 लाईव्ह इव्हेंट्स प्रणय, माफ करा विनय, विवेकचा शुभ सन्मान इथे होते. अजून कोणाचं राहिलंय का? मंडप डेकोरेटर्स. जनरेटर मॅन ठाकूर साहेब धुतुम. जनरेटर ज्यांनी पुरवलं आम्हाला, आम्ही त्यांना विनंती करू आपण या. त्यांचाही शुभ सन्मान इथे केला जाईल. जास्त वेळ घेणार नाही. प्राइस डिस्ट्रीब्युशन एकदा सुरू झालं की कंटिन्युअसली आपण प्राइस देत राहू सगळ्यांना. लवकरात लवकर 5 मिनिटं ते 10 मिनिटांमध्ये बक्षीस वितरण संपेल. धन्यवाद. आपण आम्हाला ठाकूर साहेब आपण जनरेटर सुविधा पुरवली.
त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. तर पुढचा सन्मान पोपटभाई संतोष करत. धन्यवाद. मित्रांनो, एखादी स्पर्धा म्हटली तर सगळ्यात मोठे योगदान सिंहाचा वाटा कोणाला कोणा उचलावा लागतो. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय शक्तिशेठ म्हात्रे आणि सन्माननीय मंगेशेठ घरत हे जरी असले तरी शक्तिशेठ म्हात्रे आणि मंगेशेठ घरत यांनी स्वतःनी सांगितलं, आम्ही दोन जरी आयोजक असलो तरी या स्पर्धेचे तिसरे मुख्य आयोजक आहेत ते कांचन पालकर केवाले, विद्यमान उपसरपंच. एकदा जोरदार टाळ्या या माणसासाठी, कारण या स्पर्धेची जवळपास 50% मेहनत या माणसाने घेतली आणि त्याच्या अफाट मेहनतीमुळे ही स्पर्धा आज संपन्न होत आहे. आणि त्यांचा हा रॉयल थाटामाटामध्ये विशेष सन्मान आपण इथे करत आहोत. जवळपास 1 महिना झाला ते डेली दररोज वेळ देत आहेत, दररोज संपर्क करतात. प्रत्येक गोष्ट कशी व्यवस्थित केली जाईल. मी रोशनजी डाके सरपंच साहेबांना देखील विनंती करीन की आपण देखील यासोबत आमच्यासोबत जॉईंट व्हा. जोरदार आले कांचन पालकर यांच्यासाठी. केवाले गावचे विद्यमान उपसरपंच देखील आहेत. धन्यवाद कांचनदादा पालकर, खूप चांगला मेहनत आपण केली. आता जास्त वेळ घेत नाही, माझाही सन्मान झालेला आहे दुसऱ्या रात्रीमध्ये, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपलं शाब्दिक आभार मानतो. तर बक्षीस आपण देऊया. ज्ञानेश्वर ठाकूर यांचा सन्मान राहिलाय, या आपण. जन्मभूमी बोरखार, कर्मभूमी धाकटी जुई त्यांचा शुभ सन्मान इथे आपण करत आहोत. धन्यवाद, चांगलं सहकार्य असंच करत राहा. आता पुढचं पारितोषिक देऊया. स्पर्धेमध्ये लकी ड्रॉ मध्ये अगदी कूलरचा मानकरी ठरला तर बंटी घरत. बंटीला आपण कूलर देऊया. कूलर घेऊन येतो, या बंटी. झालं बंटी या. जर कोणाचं नजर चुकून आमच्याकडून सन्मान राहिला असेल तर आम्ही आपली माफी मागतो, दिलगिरी आपली व्यक्त करतो. कूलर द्या बंटीला. तर मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटी जुई यांच्यासाठी एकदा जोरदार. सगळ्यांनी प्लेयरने खूप मेहनत घेतली आणि 8 गावांच्या सगळ्या खेळाडूंनी खूप चांगला सपोर्ट सगळ्यांनी केला. तुमचंही आम्ही आभार व्यक्त करतो. बंटीला कूलर दिलं का? ओके. तर पुढचं बक्षीस आपण देऊया. दीपकजी बोराडे पंच, 5 रात्री उभे राहिले मैदानामध्ये, कोणताही वाद विवाद निर्णयामध्ये त्यांचा राहिला नाही. मित्रांनो, जो प्रामाणिक मेहनत करतो त्याचं फल त्याला कधी ना कधी मिळतं. आणि आज इतक्या सारे ड्रॉ, जवळपास मला वाटतं 1000 चिठ्ठ्या असतील ना, 1000, आणि 1000 चिठ्ठ्यामधून एकमेव असे सरले पंच दीपक बोराडे सर. त्यांना हे आपण स्मार्टफोन हे आपण देत आहोत. तर मी सरपंच साहेब आपण या, त्यासोबत शक्तिशेठ म्हात्रे, मंगेशजी गेरत आणि रोशनजी डाके सरपंच साहेब यांना देखील मी विनंती करेन आपण या, ते बक्षीस घेऊन या. बोराडे सर अभिनंदन. घरचे खुश होतील. हा फोन कोण यूज करेल, तुम्ही कराल की अदर कोण? नक्कीच माझ्या मुलीसाठी असेल. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या. त्यांनी सांगितलं की त्यांच्या मुलीला फोन देईल आणि त्याचा योग्य वापर अभ्यासासाठी त्याचा केला जाईल. तर तो फोन घेऊन या. चला बंटीलाही श्रेय देऊया आपण, म्हणून बंटीचाही नाव आला. त्यासाठी चेक केल्या आम्ही सगळ्या चिठ्ठ्या. बंटीनं नाव लिहिता त्याच्या किती टाकल्यात तर एकच निघाली. सगळी माणसं बसलेली चेक करायला. बंटी विश्वासू निघाला. बंटी हरकत नाही, यापुढे 1-2 करोड रुपये तुझ्याकडे सांभाळायला देऊ शकतो आम्ही. क्या बात आहे. मग म्हणजे तुम्ही लकच घेऊन आलेत. मला वाटतं जेव्हा लक वाटत होते वर तेव्हा तुम्ही पहिल्या नंबरला होते. मागे स्कूटी त्यांना लकी ड्रॉ मध्ये मिळाली होती त्यांच्याच घरी. बंटीचा कूलर द्या पहिला बंटीला. अभिनंदन बंटी, धन्यवाद. चालेल, या दीपकजी बोराडे सरांना हा स्मार्टफोन देऊया जो सरपंच साहेबांनी दिला होता. रोशनजी डाके साहेब सरपंच. अभिनंदन बोराडे साहेब, आपलं मनपूर्वक अभिनंदन.
धन्यवाद. चला आता पुढच्या पारितोषिक वितरणाला आपण सुरुवात करूया. कांचनदादा पालकर. तर मी इथे आमंत्रित करेन फायनल मॅचच्या मॅन ऑफ द मॅच. मी सचिन घरे त्यांना विनंती करेन की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते दिलं जाईल पहिलं प्राइज जे आहे मॅन ऑफ द मॅच मेगा फायनलचा. आणि मेगा फायनलचा सामनावीर ठरलाय स्वप्नील मस्कर. या स्वप्नील. मी जरूर सगळ्यांच्या बाईट घेतल्या असत्या, परंतु आता फक्त बाईट ज्याला बाईक मिळेल त्याचीच आपण घेऊ. बाकी पारितोषिक वितरण करूया. अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच मेगा फायनलचा अगदी आपण बघू शकता स्वप्नील मस्कर. चला थोडंसं वेळ घेऊया. आयोजकांनी सांगितलंय. स्वप्नील अभिनंदन मॅन ऑफ द मॅच फायनल मॅच. कसं वाटतंय मॅन ऑफ द मॅच? खूप चांगलं वाटतंय. तर आम्हाला समजलं प्रोटीन कोणीतरी तुम्हाला दिले. ते प्रोटीन कोण होते? निशाने प्रोटीन दिलं. क्या बात आहे. आणि मेगा फायनल मध्ये का दबाव होता? नाही दबाव नव्हता, मला मारूनच केला तो होता. आणि या विजयाचं श्रेय कोणाला द्याल? सर्व टीमला देतो. अभिनंदन. शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. पुढचं पारितोषिक आता आपण लगेचच देऊया. आम्हाला 4 ज्या स्पोर्ट्स सायकल आहेत त्या पुरस्कृत केले सन्माननीय सुमित पाटील आणि संदीप पाटील यांच्याकडून आम्हाला त्या 4ही स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत करण्यात आलेत. तर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक देणार आहोत आणि त्यासोबत एक स्पोर्ट्स सायकल. मी पाहुण्यांना आमंत्रित करेन. रामराज घरत आणि संदीप घरत यांना मी आमंत्रित करेन. आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, सुंदर ट्रॉफी आणि त्यासोबत एक स्पोर्ट्स सायकल आणि त्यासोबत स्पोर्ट्स शूज जे देण्यात आलेत. समाधान जोशी यांच्याकडून हे 3 जोड शूज दिलेत. तर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा ठरलाय स्पोर्ट्स शूज, स्पोर्ट्स सायकल सज्जन मोकल. एकदा जोरदार टाळ्या. स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट सज्जन मोकल ठरलाय. दमदार बॅटिंग केली. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी हे पारितोषिक दिलं जाते स्पोर्ट्स सायकल आणि त्यासोबत हे ब्रँडेड कंपनीचे शूज. अभिनंदन सज्जन. पाहुण्यांच्या शुभ हस्ते दिलं जात आहे हे प्राइज. मंगेशची गरज तुम्ही देखील जॉईन व्हा. तर सज्जन कसं वाटतंय हे प्राइज मिळवताना? खूप भारी वाटलं आणि जी मेहनत टीमने घेतली त्याचा थोडा फायदा पण झाला आम्हाला. जी खरं तर तू मेहनतीचा उल्लेख केला, परंतु ही स्पर्धा जे आयोजन केलं शक्ती शेठ म्हात्रे असतील, मंगेशजी घरत असतील, कसं वाटलं? एक मोठा प्लॅटफॉर्म आज तुला वैयक्तिक पारितोषिक मिळतंय, काय म्हणशील? खूप भारी वाटलं आणि शक्तिदादाने आणि मंगेश दादाने जी मेहनत घेतली ती खूप चांगली आहे. कारण कोण एवढी मेहनत पूर्ण घेणं खूप कठीण आहे. तुझ्या आयुष्यातील ही कितवी सायकल आहे? दुसरी. आतापर्यंत बाईक भेटली आहे? बाईक भेटले. अभिनंदन. अशीच यशाची उंच शिखरे गाठत राहा. अजून तुमच्या आयुष्यामध्ये मोठमोठी पारितोषिक वैयक्तिक तुम्ही जिंकत राहा. या तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो आणि पुढे बोलतो. पुढचं पारितोषिक आपल्याला द्यायचं या स्पर्धेचं बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा किताब आपल्याला द्यायचा आहे. तर स्पोर्ट्स सायकल आणि त्यासोबत स्पोर्ट्स शूज. तर मी पाहुण्यांना आमंत्रित करेन. रमाकांत मोकल, क्रांती जोशी या मान्यवरांना मी विनंती करेन. मंगेश घरत आपण या. शक्ती शेठ म्हात्रे आहेत. तर हे पारितोषिक आपल्याला द्यायचं आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, स्पोर्ट्स सायकल अँड स्पोर्ट्स शूज. या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्याने आपली गोलंदाजीची दहशत दाखवली. मित्रांनो, प्रत्येक षटकामध्ये एक बॉल डॉट फेकणं किती कठीण असतं हे आपल्याला माहिती आहे. अशा परिस्थितीमध्ये लगातार 2 मैदानावर फेकले असा ठरलाय चैतन्य पाटील.
काय बॉलिंग केली चैतन्य पाटीलला. जर चैतन्य नसेल तर कोणीतरी या. अमय्य. तर चैतन्य पाटील 2 मेडन ओव्हर या स्पर्धेमध्ये त्यांनी फेकले आणि तो ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. मेडन ओव्हर स्पेशलिस्ट चैतन्य पाटील. अमय आलाय, चैतन्य नाही आहे, परंतु अमयकडे हे पारितोषिक देतो आपण. शुभेच्छा आपण देऊया. तर अभिनंदन चैतन्य पाटीलला आपण शुभेच्छा देऊया जरी तो नसला तरी. तर आता पुढचं पारितोषिक आपण देणार आहोत प्लेयर ऑफ द 40+, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट 40+. तर हे पारितोषिक देण्यासाठी मी मान्यवरांना आमंत्रित करेन. मी सन्माननीय विशाल पाटील आणि समीर घरत यांना आमंत्रित करेन. तर या मान्यवरांना मी आमंत्रित करेन. या आपण शक्ती मात्र साहेब, खरे साहेब आपण जॉईन व्हा. स्पोर्ट शूज आणि स्पोर्ट सायकल. तर 40+चा जो खेळ गाजवला आणि 40+चा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय महेंद्र पाटील. खूप चांगला खेळ. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. दशरथ पाटील सरांनी आज जवळपास 4 वेळा सांगितलं 40+च्या खेळाडूंचा आदर करायला शिका. आणि खरं तर अगदी त्यांचं म्हणणं राजलं आणि महेंद्र पाटील यांचा दमदार खेळ राहिला आणि 40+चे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा पारितोषिक त्यांना आपण देतो. सायकल, स्पोर्ट्स सायकल. अभिनंदन आणि त्यासोबत ट्रॉफी. अभिनंदन महेंद्र पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. महेंद्र पाटील, कसं वाटतंय की 40+चे बरेच प्लेयर सोल्ड झाले आणि या स्पर्धेमध्ये नियम एक महत्त्वाचा राहिला की 40+च्या खेळाडूला तुम्हाला एकतर ओपनिंग करायचे किंवा वन डाऊन, ते नाही केलं तर बॉलिंग तरी करायचे. आज तुम्ही 40+चे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट बनलेत, कसा आनंद साजरा कराल? खूप चांगलं वाटतंय आणि खेळायला चान्स दिल्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद महेंद्र पाटील. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. असाच खेळ करत राहा. रवींद्र घरत, अविनाश घरत यांना आम्ही विनंती करतो आपण व्यासपीठावर या. सर हार्दिक स्वागत आपले. तर पुढचं पारितोषिक आता आपण लगेच देणार आहोत. या स्पर्धेचा पुढचं पारितोषिक आहे बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. हे पारितोषिक आपण इथे देणार आहोत. मी सुमित पाटील आणि मनोज घरत, सुमित पाटील आणि मनोज घरत, सुमित पाटील आणि संदीप पाटील यांच्याकडून 4 स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेत. धन्यवाद सुमित भाई. पुढच्या वर्षी बाईक देखील ते देणार आहेत. तर या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट टोटल पॉइंट आहेत 132. म्हणजे मालिकावीर किती दूर असेल हे लक्षात घ्या. तर या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ठरलाय स्वप्नील खार पाटील. एकदा जोरदार टाळ्या. जबरदस्त खेळ स्वप्नील केले या स्पर्धेमध्ये आणि बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक त्याला मिळतं 132 धावा. खर तर बॉलिंग केले असते तर अजून प्लस पॉइंट आणि जबरदस्त खेळ असा राहिला. अभिनंदन स्वप्नील. काही धावानं फक्त बाईक गेली आहे. मित्रांनो, स्वप्नीलसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पुढच्या वाटचालीसाठी स्वप्नील खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. सर्वोत्कृष्ट फलंदाज, स्पोर्ट्स सायकल अँड शूज. स्वप्नील, छोटासा प्रश्न, कसं वाटलं या स्पर्धेचं संपूर्ण आयोजन आणि खेळताना मैदानामध्ये कसं वाटलं? आयोजन खूप चांगलं होतं. नाही जास्त बोलू शकत. थँक्यू. स्वप्नील, खूप साऱ्या शुभेच्छा तुला. काही धावानं फक्त ही बाईक तुझी सिरीज तुझ्यापासून दूर राहिली. कारण सिरीज कमवण्यासाठी फक्त बॅटिंग यस करू शकता तुम्ही, परंतु जर तुम्ही गोलंदाजी करत असाल तर विकेटचं तुम्हाला प्लस पॉईंट होतं. त्यामुळं आज नवीन कोणतरी तुम्हाला बाईक घेताना बघायला मिळेल. तर पुढचं पारितोषिक देऊया आपण रनर अप ऑफ द टुर्नामेंट. आणि रनर अप ठरलाय विनोद स्मृती वॉरियर्स धाकटी सुईप. मी कॅप्टन आणि संघ मालक
त्यांना मी विनंती करेन आणि खेळाडू आपण हे पारितोषिक ऍक्सेप्ट करण्यासाठी या, रिसिव्ह करण्यासाठी या. क्रिस्टल ट्रॉफी, वजनीय ट्रॉफी मित्रांनो, क्रिस्टल, जी कधीच खराब होणार नाही. या स्पर्धेची आठवण निरंतर राहावी. रोशन नाकी, संग्राम घरत यांना मी विनंती करेन. त्यासोबत आमच्या पाहुण्यांना विनंती करेन मी सगळ्यांना आता. या शक्तीचे मात्रे मंगेश घरत, अफाट मेहनत तुमची. कांचन पालकर आपण या, तिसरे आयोजक या स्पर्धेचे. तर ट्रॉफी हातामध्ये द्या कॅप्टन आणि पॅकर, आणि बाकी अदर प्लेयर तुम्ही साईडला या. जे वयानं कमी जरी असलात किंवा खेळाडू आहे तुम्ही खाली बसा, अर्धे फोटो घ्या, कारण हा मोमेंटम खूप महत्वाचा असतो. फोटो घ्या. एक काम करूया, इथे या म्हणजे बाकी खाली बसतील. पुढे या रोहित, इथे या म्हणजे बाकी इथे खाली बसू शकतील. फोटो एक चांगला राहील. उद्या स्टेटस, उद्या नाही आज, सॉरी, स्टेटस, स्टोरी सगळं काही ठेवता येईल. फेसबुक स्टोरी. बाकीच्याने खाली बसा, जा तिथे बसा. बस खाली बस. मागे जे दिसत नाही त्यांनी खाली बसा. अभिनंदन टीम. एकदा जोरदार टाळ्या. विनर स्मृती वॉरियर्स धाकटी सुई, रनर अप ऑफ द ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग विंदणे 2024. शुभेच्छा देऊया आपण त्या टीमला. क्रिस्टल ट्रॉफी जी कधीच खराब होणार नाही. रोहित खाली पकड ट्रॉफी. फोटो जेव्हा काढाल तेव्हा ट्रॉफीला खाली पकडा, वर पकडू नका, ना तर पेस्टिंग निघू शकते. प्लीज, ही विनंती तुम्हाला. तर पुढचं पारितोषिक आपण लगेचच देऊया. पुढचं पारितोषिक आहे चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट, आणि तो ठरला रियांश 11 बोरखार. एकदा जोरदार टाळ्या. मी आमच्या सगळ्या पाहुण्यांना विनंती करेन आता. मी शक्तिशेठ मात्रे, सन्माननीय मंगेशजी घरत, रोशनजी डाके, कांचनजी पालकर आणि त्यासोबत सगळ्या पाहुण्यांना विनंती करेन की आपल्या शुभ असते तिथेच फोटो देऊया आपण. बाकीच्याने खाली बसा. संघाचे पॅकर त्यांना मी विनंती करेन. रोशन डाके, जयेश डाके, टीम ओनर आणि स्पॉन्सर बाय शक्ती म्हात्रे. चला, मस्त फोटो येईल आता, कारण आता पहाड देखील झाले. सूर्यनारायणचं दर्शन आम्हाला घरी पोचता होईल. एकदा जोरदार टाळ्या टीम साठी होऊन जाऊ द्या मित्रांनो. चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट, ग्रुप ग्रामपंचायत विंदाणेचं पहिलं पर्व या संघाने जिंकलं. अभिनंदन टीम. ओम सर. चला, आता पुढचं पारितोषिक आता आपण देणार आहोत. सगळ्यात महत्वाचा आणि VIP पारितोषिक. मी सन्माननीय शक्ती म्हात्रे, सन्माननीय रोशन डाकी, मंगेशजी घरत यांना विनंती करेन. कांचनजी पालकर, आता तुम्ही बाईक समोर या. बाईक समोर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या स्पर्धेसाठी प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ही जी बाईक बघतो ती सन्माननीय श्री कैलासवासी मिलिंद प्रकाश घरत यांच्या स्मरणार्थ संग्राम प्रकाश घरत, मनोज प्रकाश घरत यांच्याकडून ही मालिकावीर ही आपल्याला देण्यात आली आहे. मी संग्राम घरत आणि मनोज घरत यांना विनंती करेन की आपण ही बाईक देण्यासाठी आता बाईक जवळ या. त्यांच्याकडून ही बाईक पुरस्कृत करण्यात आली आहे. या साहेब, बाईक जवळ आता येऊया आपण, कारण बाईक उचलून वरती फक्त एकदा निशूच घेऊ शकतो. निशू, तू कमी पडलास. सचिन माणिक घरत यांनाही आम्ही आमंत्रित करतो की आपण देखील या. दिल्ली साई या स्पर्धेची बाईक तर मित्रांनो, आता सज्ज व्हा. एक नवीन बायकर मॅन तुमच्या समोर येत आहे
आणि या स्पर्धेचा बायकर मॅन बनलाय. बॅटिंग करत असताना 104 धावा बॅटिंग मधून केल्या. गोलंदाजी करत असताना 8 विकेट घेतले. टोटल पॉइंट झाले 144. आणि या स्पर्धेचा बायकर मॅन बनलाय रोहित घरत. एकदा जोरदार टाळ्या. 3 बाईक, तिसरी बाईक त्याच्या कारकिर्दीमधला रोहित जिंकतोय. आणि रोहितला घेऊन या डोक्यावर, खांद्यावर. एकदा जोरदार टाळ्या. या स्पर्धेला रनर अप ही बांधला आणि त्यासोबत तिसरी बाईक त्याच्या कारकिर्दीतील जिंकते रोहित. अभिनंदन. रोहित गुरुनाथ घरत, तिसरी बाईक या पट्ट्यानं. काय फॉर्म आहे यंदा या खेळाडूचा. मी वसंत नवाले यांना विनंती करेन की आपण देखील या. त्यांच्या टीमचे खेळाडू आहेत, आपण या फोटो सेशन साठी. रोहित, खूप साऱ्या शुभेच्छा येतात तुला सगळ्या. असाच रोहित पुढे जात राहा. यशाची उंच शिखर रोहित अशीच गाठत राहा. या तुम्हाला आम्ही या पंचकृषीतून शुभेच्छा देतो. रोहित, तुझ्या कारकिर्दीतील तिसरी बाईक आहे आणि आज या 8 गावामध्ये तू 16 टीम मधून एकटा असा खेळाडू ठरला ज्यानं ही बाईक जिंकली. रोहित, कसं वाटतं ही तिसरी बाईक जिंकताना. बाईक जिंकताना मी श्रेय माझ्या टीमला देईन, कारण खूप मेहनत केली माझ्या टीमने, त्यांच्यामुळे मी बाईकवर बसलोय. रोहित, मला आता एक प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा तू पहिली बाईक जिंकली आणि आता ही तिसरी बाईक जिंकतोय, यामधला एक्साइटमेंट का कमी झालंय की अजून तोच एक्साइटमेंट आहे. तोच आहे. यापुढे अजून किती बाईक जिंकण्याचं स्वप्न आहे. नशिबात असतील तर भेटतील, बघू पुढचा पुढे. क्या बात आहे. तो मेहनत करण्यासाठी तयार आहे. एकदा जोरदार टाळ्या रोहित. असाच खेळत राहा आणि पुढे पुढे जात राहा. या शुभेच्छा. आणि आज तिसरी बाईक त्याने